एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन 3 हिस्सेमध्ये वाटून घेत. आपापले हिस्से स्वतःसाठी व एक हिस्सा ईश्वराला ठेवत असे. खूप दिवस चालत होते. एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनही त्यांना काही चोरी करण्याची संधी मिळाली नाही. ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तिथे त्यांना एक पुजारी मंदिरामध्ये झोपलेले दिसले. त्यांनी पुजाऱ्याला उठवले व म्हणाले की काही असेल तर द्या, नाहीतर मारून टाकले जाऊ. पुजाऱ्यांनी त्यांना विचारले तर त्या चोरांनी सांगितले की आम्ही चोर आहोत, आम्ही चोरी करतो. हे ऐकून पुजारी म्हणाले, तुम्ही करता ते चांगले आहे की वाईट याचा कधी विचार केला? चोर म्हणाले, आम्ही चांगलेच करतो, कारण आम्ही चोरी करून ते धन मिळवतो ते आम्ही 3 हिस्सेमध्ये वाटतो. एक एक भाग आम्ही घेतो आणि तिसरा भाग ईश्वराला अर्पण करतो. हे सगळे ऐकल्यावर पुजारी त्यांच्याजवळ एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले, आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत, त्यामुळे तुम्हाला हा कोंबडा देऊ शकतो. बाकी माझ्याकडे काही नाही. पण आता चोरापुढे प्रश्न पडला की आता याचे हिस्से कसे करायचे? ते दोघेही चोर आश्चर्यचकित झाले. पुजाऱ्याने त्यांना समजावून म्हणाले की चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्टाची कमाई करून त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवा, ते खरे सार्थक आहे. हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही पुजाऱ्याला नमस्कार करून चोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.